संस्था मग लवकर करा. कमीत कमी असल्या 70-80 दिवस कमीत कमी होऊ शकते. कमीत कमी एक दिवसाला 170 तुम्ही दूध संस्था तपासता. मग कमीत कमी 70 ते 80 दिवस लागतात. त्या तारखेला इथे दूध संस्था जी उभारतात दिवसभर त्याचं कोण करायचं करतो यायचं. तुम्ही तर नसणार, तुम्ही सांगणार. आता आम्ही का बसणार नाही साहेब की ताबडतोब तुम्ही सुनावणी नाही चालू नाही केली तर आम्ही इथून अजिबात उठणार. ताबडतोब तुम्ही सुनावणी घ्या. तुम्ही मुद्दावर जेराचे जाताय, चुकीचं काय ते करताय हे आम्ही खपवून घेणार नाही. 1108 दूध संस्था मंजूर. औसा न्यायातील सुमारे 1200 दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेवरून जिल्ह्यात तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सुनावण्या जाणीवपूर्वक लांबवून संस्थांना प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा ठाम आरोप संस्था प्रतिनिधींनी केला आहे. संस्थांच्या म्हणण्यानुसार 7 एप्रिलपासून सुनावणीचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र 16 एप्रिल रोजी सहाय्यक निर्बंधक कोल्हापूर यांच्या अचानक बदली झाल्याने प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. या बदलानंतर 2 दिवस सुनावणीचे कामकाज जाणीवपूर्वक लांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया विलंबित झाली आहे. विशेष म्हणजे राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातील अनेक संस्थांना अद्याप सुनावणीच्या नोटिसा देण्यात आल्या नसल्याचे गंभीर बाब पुढे आली आहे. दरम्यान सहाय्यक निर्बंधकांनी माननीय उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 1053 संस्थांची सुनावणी प्रलंबित असल्याचे नमूद करून आणखी 70 ते 75 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्ष आकडेवारीनुसार 1108 संस्थांपैकी 862 संस्थांना नोटिसा पोच झाल्या असून त्यापैकी 627 संस्थांनी सुनावणीत हजेरी लावून आपले म्हणणे मांडले आहे. त्यामुळे केवळ सुमारे 481 संस्था प्रलंबित असताना 1053 संस्थांचा आकडा सादर करणे हे दिशाभूल करणारे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच 17 एप्रिल रोजी सहाय्यक निर्बंधक ठाकूर यांनी एका दिवसात तब्बल 170 संस्थांच्या सुनावण्या पूर्ण केल्याचा दावा देत उर्वरित संस्थांसाठी 70 ते 75 दिवस लागण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे सुनावणी प्रक्रिया मुद्दाम विलंबित केली जात असल्याची शंका अधिक बळावली आहे. यापूर्वी तत्कालीन सहाय्यक निर्बंधक मालगावे यांनी कोणतीही सखोल तपासणी न करता केवळ 2 दिवसात सुमारे 1200 संस्थांचे अवसायन आदेश निर्गमिती केल्याची बाब प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिली. सध्याच्या विलंब आणि विसंगतीमुळे संस्थेमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कार्यरत संस्थांना लक्ष्य करून त्यांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी राबवली जात असल्याचा आरोपही प्रतिनिधींनी केला असून यामागे राजकीय हेतू असल्याची भावना व्यक्त होत. ज्या कोणाला संस्थेच्या वैधतेबाबत शंका आहे त्यांनी सहाय्यक निर्बंध कार्यालयात येऊन कागदपत्रांची पडताळणी करावी, पत्रकारांसमोर खुलेपणे भूमिका मांडावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या 1200 संस्था दररोज सुमारे 2 लाख लिटर दूध पुरवठा करत असून जिल्हा दूध संघाच्या 20 लाख लिटर संकलनात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या संस्थेवर होणारा अन्याय संपूर्ण दूध व्यवसायासाठी घातक ठरणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. निवेदन देताना विकास पाटील, युवराज पाटील, दत्तात्रय पाटील, शेखर देसाई, परशुराम जाधव उपस्थित होते. यावेळी इतर संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.